नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येता आपल्या चॅनलवर. तर आता आपण पहिल्यांदा जाऊया चायची पाती काढूच्यासाठी, कारण की मी आता चाय बनवते. तर चायच्या पातीचं झाड ह्या साईडला असा केळींच्या इकडे हा बघा. तुम्ही जराशी कापले आणि किती मस्त वास येता, पण ही थोडी सांभाळून काढूची लागतं, कारण की याच्यावर हात गेलो ना तर हात कट पण होऊ शकता थोडंसं. मित्रांनो, आपल्या तरव्याच्या लावणीनंतर जो निसर्ग किती सुंदर दिसता बघा. तर आता आपण पहिल्यांदा जाऊया घरात आणि चाय बनवूया, आणि त्याच्यानंतर मी तुमका दाखवते जे आम्ही मागच्या टाइमला हळद वगैरे लावलेली. तर मम्मी माझी वाटच बघत होती. तर मित्रांनो, एवढीशी चाय पात आपल्या चायत टाकूची असा, जास्त टाकली तर कडू वगैरे लागत म्हणून. तर मित्रांनो, मम्मी आमची चाय पिता. मम्मी, चाय कशी झाली? तर आपलं दादा आता शेतावर चाललो असा, त्याच्या मागणं आपण जाऊया. आणि तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आमची कारवारची काकी पण इली आहे. ही बघा काकी, हाय कर, हाय कर, हाय असे कर असा. तर आता आपण खाली जाऊया शेतावर. भाऊ गेलो त्याच्या मागणं. त्या पहिल्यांदा त्याच्या आधी मी तुमका एक झाड दाखवते जे आम्ही मामाकडनं आणलंय. तर मित्रांनो, मामाकडचा व्लॉग जो होतो ते का टोटल 12,000 व्ह्यूज दिले. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप थँक्यू. तर मित्रांनो, मामाकडनं जो आम्ही झाड आणलंय ना, तर हा असा ओव्याचा झाड, ओव्याच्या पानांचा. तर हा मोठा झाला की ह्याची आपण भजी बनवूया ह्याच्या पानांची. आणि हा पण जर झाड असा कोरफडचा, तर आम्ही मामाकडनंच घेऊन येतोय. ह्याचे बरेचसे फायदे असत, जे तुम्ही गुगलला सर्च करून बघू शकताय. आणि ह्या लास्ट टाइम जे मी तुमका शेवग्याचं झाड दाखवलेलं आहे, मी 5 झाडा, ती पण आता मोठी झाली आहेत केवढी. आणि वरचे जे ह्या होती ना वरती वाढलेले तुकशे, ते मी काढून टाकले, कारण की जर ह्या हे ठेवले ना तर ह्या मोठा वाढत जाताला. हो, मी तोडलंय. ते वरती वाढत जातात ना, असं झाड बोनसाय केला ना की मोठं होणार. नाही ते ह्या आमचं शेगलाचं झाड बघा, ह्या कसा ह्या साईडला तर दिसता ना, ह्या त्या कसा सरळ गेला, तर तसे ह्या वाढत जातात. त्याच्यामुळे ते का आधीच तोडून टाकायचा, म्हणजे मधनं असं थोडं थोडं तोडायचा, म्हणजे त्या तेवढा वाढताला. होय ना आई? हे बघा मित्रांनो, ह्यो गुलाबाचा झाड असा, ह्या आईन लावला ह्या पण. आणि ह्या जो झाड असं तर लाल भाजीचा असा, म्हणजे का तुम्ही सगळेच जण ओळखताय, लाल माठ. आणि तर मित्रांनो ना, ह्या सगळीकडेच ना खूप सारा रान वाढलेला. तर 2 दिवसापूर्वीच आम्ही त्या कापला आणि ह्या दिसता ना इकडे टाकला सगळा, म्हणजे वाटेवर. तर असं गाडीवर जाऊन जाऊन मरण जायत म्हणून तिकडे टाकला आम्ही त्या रान. तर आई निरीक्षण करता झाडांचा ह्या साईडला. तोडला आई, मग आपण CCTV लावूया काय? चल, मी खाली जाते आता. तर वासरूया बघा आरडता आमच्या ह्या साईडला. तर मित्रांनो, आता आपण जाऊया शेतात भावाच्या मागणं. भाव कधीचोच गेलो असा, आपल्याक थोडं लेट झालो. तर मित्रांनो, ह्या बघा तोरंजन लागला या साईडला. ह्या बघा केवढा मोठा तोरंजन असा बघा. पण पावसात सहसा कोण तोरंजन खात नाही, कारण की सर्दी वगैरे होता, म्हणून उन्हाळ्यातच खातात. आमच्याकडे ह्या 12 महिने लागणारा झाड असता, म्हणजे 12 महिने एका तोरंजना लागत असतात. तर आमची मम्मी आणि कारवारची काकी येतात बघा, तुमका दाखवते. तर मित्रांनो, माझी काकी आणि मम्मी मी व्हिडिओ काढते म्हणून खालनं अशी लपत लपत जातात, तुमका दाखवते. मम्मी हा. तर मित्रांनो, ह्या सुंदर शेत बघू शकताय, ज्या आम्ही सगळ्यांनी लावलं.
तर त्यातले 2 मेंबर पण हे असतात. आता हे लाजतात बघा कशी. शान काढतो आता शान काय हा काढूक ते का उद्या साठवचा लागताला उद्या घे घे घे, त्याच्यावर पाय ठेवू नको. त्याच्यावर पाय ठेवू नको, पडाक जाता. ती फळी बघ कशी झाली या. तर मित्रांनो, भाव आपलं खत आणूक जाता, तोपर्यंत आपण खाली जाऊया. आणि ह्या साईडला माझ्या आईन आणि अण्णान वगैरे हा लावल्या ना वालीची झाडा. वाली लावल्या ना अण्णान आणि आईन. तर हे कसे धरलेत बघा. मध्ये मध्ये मक्याचे पण ह्या लावले ना, पण मको काय लागणार नाही. म्हणजे मक्याची जी कणसं येतात ना ती एकदम छोट्या साईज मध्ये येतात. तर अशा प्रकारचा असा या. गेल्या वर्षी गवारेडे इलेले आणि त्यांच्याने खालेला. तर हे का आता बोंडा धरतली थोडा मोठा झाल्यावर. मस्त वारं सुटलं संध्याकाळचं. मित्रांनो, ह्या कसला झाडाचा ता जर तुम्ही ओळखलात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आम्ही ह्याची जी फळं असत ना ती शाळेत घेऊन जायचो आणि ह्याच्यावरती झाडूचा जो हिरको असता ना तो ह्याच्यात हिर असं टोचायचो आणि याचं गोल फिरवायचो, मग त्याचं भोवरं तयार व्हायचो. तर आता आपण खाली जाऊया. मस्त वाटतं ना संध्याकाळचा. तर मित्रांनो, आता आपण जाऊया जिकडे आपण लास्ट टाइम हळद लावली होती. हळद केवढी झाली आहे ती आपण बघूया. मी पण येऊ नाही, बरेच दिवस झाले शेतात. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो जिकडे आपण लास्ट टाइम हळद लावलेली तिकडेच. तर हळदीची रोपा वरती इली आहेत मित्रांनो. आणि मध्ये मध्ये ह्या काय लागला, ह्या कसला वेला सिद्धू, ह्या कसला असा. ए सिद्धू, ह्या कसला असा. तर माझ्या भावाक पण नाही माहिती ह्या कसला असा. आता मम्मीनेच लावले त्याच्यामुळे मम्मीकच विचारूचं लागतला ह्या कसला बी लावलेले. तर मित्रांनो, हळद आपली मोठी झालेली असा बऱ्यापैकी आणि त्यांना पानं पण इली आहेत. ही भेंड्याची झाडं असत मम्मीने लावलेली. ती अजून छोटी असत पण हळद बऱ्यापैकी मोठी झाली या. तसेच बरेच दिवस जाऊन गेले हळदी. आणि ह्या साईडला ही चवळीची झाडं असतात, चवळी थोडीशी लावलेली. तर ह्या साईडला ही सगळी लागली आहेत. तर अशा प्रकारे आपण लावलेली हळद रुजान इलेली असा. आणि आता आपण जाऊया आपल्या भावाकडे. तो तिकडे काहीतरी अजून बिये लावता. तर मित्रांनो, मी आता येऊन पोचले लास्ट टाइम माझ्या भावान जिकडे भोपळ्याची बिये रुजवलेले आहेत तिकडे. तर आता तुम्हाला मी दाखवते की भोपळे किती रुजन इले आहेत वरती ते. तर मित्रांनो, हे बघा, हे भोपळे असत. हे भावान लावलेले लास्ट टाइम. ते एवढे मोठे झाले आहेत. जिंका आम्ही मुंगळ्यांची पावडर वगैरे घातलेलो त्याचे भोपळे असत. इंका भोपळे लागले की तो पण व्लॉग येईल, पण ते का अजून बरंच टाइम असा. तर भाव इकडे मध्ये मध्ये भोपळ्याचे ह्या बिये रुजवलेल्या ना ते रुजान येऊ नाहीत. तर तिकडे आता भाऊ नवीन ह्या लावता, बिये लावता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही भोपळ्याची बी लावची आहे. तुम्ही पण तुमच्या घराकडे लावू शकताय जर जागा असेल आजूबाजूक तर. भोपळ्याची झाडं बघू शकताय तुम्ही, एवढ्या साईज मध्ये वाढली आहेत. तर मित्रांनो, भावान ह्या साईडला अशी ही रिंग करून घेतल्या ना, तुम्ही बघू शकताय ही ह्या पद्धतीत. तर ह्याच्यात आता भाऊ खत टाकतलो असा. तर मित्रांनो, भावान असे एका साईडने अशी रिंग करून घेतल्या ना भोपळ्याच्या झाडांच्या खाली. तर याच्यात आपण थोडं थोडं आता खत टाकूया. तर ह्या खत असा युरिया, तर आपण आता टाकूया. थोडे थोडे टाकूया रे. किती? 1 मूठ आहे का?
तर मित्रांनो खत ह्या झाडाच्या खाली म्हणजे रोपाच्या खाली जी रिंग केली आहे त्याच्यावरच टाकूचं असता. जर झाडाच्या मुळात ह्या खत पडला तर झाड मरण जातला म्हणजे रोप असाचा मरण जातला. त्यामुळे रिंगीवरच खत टाकायचा. तर मित्रांनो आपलं खत वगैरे आणि मुंग्यांची पावडर पण टाकून झाली आहे आणि भावानं आता ही भर दिल्या ना ते का बघा दुसरी भर देतो तो दाखवतोय. तर ही अशा प्रकारे भर देऊची असा. तर मित्रांनो ह्या साईडला जी झाडं असतात त्यांना आपण भर देऊया. तर मित्रांनो ह्या पद्धतीने अशी ही भर देऊची असा. तर मित्रांनो आमची अण्णा काकी इलेली शेतात फेरफटको मारूच्यासाठी ही बघा असता तुमच्या बरोबर. आणि मम्मी या साईडला हळदीत नडता म्हणजे रान काढता साईडनं वाढलेला वगैरे. रोपांच्या खाली थोडं थोडं म्हशीचं शेण टाकून गेली आहे मम्मी. अगदी जवळ टाकूक नाही कारण मुंगे वगैरे इले तर. तर मित्रांनो आपला महिला मंडळ ह्या साईडला बघा काहीतरी गजाली चालली आहेत. मी गेले ना की गजाली बंद होतले आहेत. हे बघा झाले की नाही बंद. शांत सुंदर कोकण आणि ह्या साईडला सूर्यास्त होता. तर मित्रांनो मग काही थोडीशी छोटी छोटी फुलं दिसली ही बघा मस्त आहेत ना एकदम छोटी असत नाजूक कसली भारी दिसतात पण. तर मित्रांनो आपल्या माहेरसून दिलेली हळद केवढी मोठी झाली आहे ही बघू. माझी आई पण ह्या साईडला येली आहे तुम्ही बघू शकताय. दाण्याची वाला खाऊची वाल नाही रे कोवळी वाल नाही असं म्हणतात. तर मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या माडात. हे बघा ह्याच्यावर एक वेल चढली आ. सिद्धू ही पण भोपळ्याची वेल ना. तर मित्रांनो भोपळ्याच्या वेली एक फुल पण लागला. लवकरच भोपळू पण लागू दे म्हणजे तुमका पण दिसतात. तर आता आपण जाऊया काजीत. तर भाव तुमका रामफळचं झाड दाखवता ह्या बघा. तर ह्या जो झाड असता तर रामफळचा असा ही बघा अशा प्रकारची पानं असतात. फळा दाखव काय ही फळा खयत अशी फुला इलेली आता. तर मित्रांनो ही बघा अशा प्रकारची फुलं इली आहेत आणि हे का रामफळा धरतली आहेत. थोड्याच दिवसांनी धरतीत ना पावसात धरता. पावसात ना धरतरी म्हणजे आता सुरुवात जातली बारीक बारीक फुला आहे. हा हा येऊन मग येतली बरं असतली. तर मित्रांनो आपल्या भावान जांभळाचं झाड लावलं ना. जाऊया थोडंसं वाकण जावचं लागतं कारण की वरती झाडाची फांदी इली आहे ना काजीच्या. तर आता आपण चाललो जांभळाचं झाड बघूच्यासाठी. तर मित्रांनो ह्याच तर जांभळाचं झाड असा ज्या भावानं लावल्या ना आपल्या. कधी लावलं या मागच्या शुक्रवारी. तर मित्रांनो ह्या मागच्या शुक्रवारी झाड लावल्यान भावान जांभळाचा. किती वर्ष नाही का फळा लागतली म्हणजे जांभळा लागतली. तर मित्रांनो 4-5 वर्षाने एक जांभळा लागतली धरली की दाखवते नक्कीच. फक्त झाड जगावया असा भाऊ म्हणता. तर मित्रांनो ही कसली रानभाजी असा तुम्ही ओळखलात काय कमेंट करून सांगा. ही भाजी कोवळी असताना वरची तुक्षी असता ती काढून त्याची पाना चिरून भाजी केली जाता. तर मित्रांनो आता आपण जाऊया भावाबरोबर. खालच्या साईडला जे काजी वगैरे लावले ना ते बघूच्यासाठी भाऊ इला आपण पण जाऊया त्याच्यासोबत. मित्रांनो तुम्ही झाडावर बघू शकतात मोजून 5-8च नारळ झाडावर धरले आहेत कारण की बाकीचे केळल्याने खाले आहेत. केळली आमच्या माडांचं बरंच नुकसान करतात. आमचं घर ह्या माडांपासून खूप लांब असल्यामुळे हे बघा एका माडावर 5-5च नारळ असत जास्तीत जास्त. तर मित्रांनो आता आपण जाऊया मम्मीन जिकडे भाजी लावले ना ती बघूच्यासाठी. ही भैसे लावले ना
बघतो असा देऊ हा बघूया. लास्ट टाइमला जी आपण लाल भाजी काढलेलं, जास्त नाही 501 जणांनी व्लॉग बघितलेलो तो. तर मित्रांनो आपण बरोबर थंय येऊन पोचलो आता. ही बघा एवढी सगळी भाजी असा अजून जे आम्ही काढूक नाही असो. खराब झाली हो. खराब झाली ना. कोणतरी येऊन धरा खाऊन गेली काय तुम्ही कापला. आम्ही घेऊन गेलो थोडीशी. हो वाटतं गवारेड्यांनी खालो. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे गवारेड्यांनी येऊन आमची ही झाडं होती ती खाऊन गेली. वालीची झाडं होती. हे पण कुठेतरी कीड वगैरे लागली त्याच्यामुळे ही सगळी पानं खराब झाली. ही आता खाऊच्या याची रवक नाही ही भाजी. लास्ट टाइम किती वाढलेली तुम्ही बघितलात सगळ्यांनीच. बरं झालं तेव्हाच काढून घेऊन गेलो. तर मित्रांनो ह्या असा करवंदाचा झाड कोकणातील रानमेव म्हणून प्रसिद्ध असणार. तर ह्याच्यापासून आम्ही ना लहानपणी शाळेत जाताना पेपारा बनवायचो. मस्त आवाज येतो. तुमका एक बनवून दाखवते. करत असतात असं. तर मित्रांनो जत्रेतला पेपरा बनलेला मित्रांनो अशा प्रकारचा ह्या पान असा करवंदाचा ज्याच्यापासून पेपेरा बनवला जाता. तर ह्या बघा झाड वरच्या साईडला पण गेला. तर मित्रांनो आमच्या माडात ह्या वेगळ्या प्रकारचा एक फळ कसला तरी इला. ही बघा एक अशी मोठी वेल असा ह्या साईडला गेली या आणि ते का अशा प्रकारचा फळ लागला. फळ नाही ह्या फूल असा रे ना. फळ या आतमध्ये फळ ओके कव्हरिंग असा. मित्रांनो बघू शकताय सुंदर असा काहीतरी ह्या फळ काय फुल असा. माका पण ह्याच्याबद्दल नाही माहिती. तुमका कोणाक माहित असत तर कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो रान बघता बघता आमका ह्या असा काहीतरी सापडला. ह्या बघा दिसाक एकदम सुंदर दिसता. सगळा हिरव्या हिरव्या आणि ह्या येल्लो कलरचा. ह्याचं पण नाव आमका नाही माहित. हे काय आपण नक्की काय आहे या. भाऊ पण याच म्हणता की कमेंट करून सांग कोणाक जे का माहित असत ते सांगित हे काय असत. बेली बिली सुंदर बहारले हे बघा पावसामुळे. तर मित्रांनो ही असा घोट्याची वेल ज्याची भाजी केली जाता. हो ही घोट्याचीच वेला. तर हे तिचे वरचे नाजूक जे हा असत ना वरचे कोवळे कोवळे पाना त्यांची भाजी केली जाता. ही बघा इकडे संपूर्ण वाढली या. तर मित्रांनो ह्यो असं रानभेंड्याचं झाड असं या. तर हे का थोड्या दिवसांनी अशी येल्लो कलरची फुलं येतात पिवळ्या कलरची. ह्या साईडला संपूर्ण तसलीच झाडं येली आहेत ही बघा रानभेंड्याची. तर मित्रांनो आपले पप्पा पण इलेले असत ह्या साईडला. किती बरं नसला तरी पप्पा कधीच घराकडे झोपान रवणत नाही. म्हणजे काय नाही काहीतरी बारीक सारीक तरी करीत असतात. तर पप्पा आता खोरा आणि ह्या पिकाव घेऊन खाली इलेत. बघूया आता ते कुठे जातात ते. पप्पांका आज थोडं ताप इलेलो त्याच्यामुळे पप्पा झोपलेले मगाशी. आम्ही येताना येऊक नव्हते. तर मित्रांनो कोकणातलो यो शेतकरी आपल्या किती जरी बरा नसला तरी तो कधीच झोपान वगैरे राहणार नाही. कायमच काम करत असता बारीक सारीक. पप्पा ह्या साईडला गेलेत भाव ह्या साईडला गेला. मित्रांनो ही बघा ही असत भेंडल्या माडाची झाडा. हिंका असे मोठे हे डेकोरेशन करूक सुद्धा वापरतात वाटता.
ह्या डेकोरेशन करूक वापरतात ना भेळल्या माडा. तर मित्रांनो भेळल्या माडाचा जर हा असा ना, ह्या बघा ही फळा जी आहेत ना ही डेकोरेशनला पण वापरतात. लास्ट टाइम आमका त्या साईडला गवारेडे दिसलेले, 5-6 गवारेडे पप्पाक दिसलेले, पण मी येईपर्यंत ते गवारेडे पळाले, पप्पांक आणि भावाक दिसलेले. तर मित्रांनो हा कसली तरी फुला फुलली आहेत, ओळखीची वाटतात काय बघा. ही बघा, ही असत पेव्याची फुला. मग अशी तुमका जी मी रानभाजी दाखवलंय ना ती हीच असा, ती लाल पटकळणीची फुलं आहेत. ही बघा मित्रांनो, आम्ही मैत्रिणी जाता जाताना भांडत जायचो, तुका 5 पाकळ्याचं फुल गावता का माका. तर माझी एक मैत्रीण असा माली म्हणान, ते का जास्त करून 5 पाकळ्याची फुलं भेटायची. तर मित्रांनो आपल्या अजून काहीतरी वेगळी फुलं दिसली आहेत. ही बघा, हा हेच ते मी सांगा होते मग अशी आम्ही. ही बघा नवीन कसली तरी फळा आणि फुला पण इली आहेत साईडनं. ते का ह्या पण काय तर भारी वाटता, ह्या पण भारी वाटता. खयत खयत. तर मित्रांनो हे बघा रानटी गंधारे, हे असत रानटी कंदारे. कंदाऱ्याची ही पूर्ण अशी वेल गेली वरती पर्यंत. मित्रांनो हे बघा ह्या साईडला तिरडे पण इल्यात, तिरड्याची झाडा. तर हे जे बिय आहेत ना हे आम्ही असे छोटे म्हणजे असे हे बिय आहेत ना हे दाबले की त्याची असं म्हणजे एक आकार तयार होता, असो गोल असो. तर ते का कीड बोलायची आमच्या भावानी, आणि आमका लय घाबरवायची लहानपणी. मस्त राहणार नाही वाटतंय ना. पप्पांनी जी 4 कापल्यानी ती भावानी ह्या पिशवीत भरल्या ना, आणि आता आम्ही चाललो घराकडे. मस्त आहे गाव. कोण माहिती म्हणून सांगा लोक ऐकले. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले असत, आणि आम्ही एक्झिट घेतो माडात ना. मी घेऊ रे पोता. एकदम काळोख वाटतं, तर बाहेर गेल्यावर बघा किती उजेड आहे तुला. हो बघा तैल आपण उजेडात. आता आपण घराकडे जाऊया, संध्याकाळ झालेली असा. पक्षी आपल्या घरात चालले आहेत. वासरू आमच्या घराकडनं आरडता. तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोचलो घराकडे. वाटेत भावान माझ्या हातीत कुदळ आणि कोयतो आणि दुसऱ्या हातीत दिल्यान खताचा पोता, त्याच्यामुळे माका व्लॉग करूक मिळत नाही. तर वासरू आपली वाटच बघत होता. वासरूसाठी आणली आहे 4. ही बघा आता वासरू आमच्या खाताला. संध्याकाळ झाली असा. भावानं आता म्हशी बऱ्यापैकी 4 घातले, मी मूठभरच घातलेलं आहे. तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.